वंदे मातरम सोशल मीडिया परिवार छान आहे। तर मी बघा तुम्हाला सर्वांना एक विनंती करते की सोशल मीडियाची जी पॉवर आहे ना ती खरंच खूप मोठी पॉवर आहे आणि चांगली पॉवर आहे। ती चांगल्या गोष्टीसाठी त्याचा वापर झाला पाहिजे। तर सोशल मीडियावर महिलांचे पर्सनल आयुष्य चव्हाट्यावर मांडून त्यांची बदनामी करून त्यांना ब्लॅकमेल करून डॉलर कमवणारी एक व्यक्ती यूट्यूबर सोशल मीडियावर आहे। त्या व्यक्तीच्या विरोधात मी 4 FIR आणि 13 NC सुद्धा केलेले आहेत आणि महाराष्ट्रातून तिच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हेसुद्धा दाखल झालेले आहेत। सदर गुन्ह्याच्या बाबतीत ती पोलिसांना चकवा देत आहे। पोलिसांच्या ज्या काही समन्स आहेत ती सुद्धा ते घेत नाही आहे। सदर महिला आपला पत्तासुद्धा सांगत नाही आहे। परंतु कलेक्टर कॉलनी चेंबूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत प्लॉट नंबर 104/2 ही एक सरकारी जागा आहे आणि ह्या सरकारी जागेवर एक भूमाफिया तिकडे असलेला भूमाफिया हा कमीत कमी महिना 10 लाख रुपये घेत आहे। सरकारी जागा त्याने भाडे तत्वावर गुंड प्रवृत्तीच्या लोकांना दिलेली आहे। तर ही जी सदर फरार महिला जी आहे यूट्यूबर ही त्या जागेवर जाऊन सदरची जागा ही त्या भूमाफियाची आहे असा तिने व्हिडिओ बनवलेला आणि सदरच्या जागेमध्ये जे 2 नंबरची लोक आहेत चेंबूरमधील त्या सगळ्या लोकांना ही सपोर्ट करत आहे आणि सदरची लोक ही देव माणूस आहे असं ती म्हणत आहे आणि त्या लोकांच्या विरोधामध्ये आम्ही लढू नये म्हणून आम्हाला बदनाम करण्याचं षडयंत्र आम्हाला त्रास देण्याचं षडयंत्र ती करत आहे। तर मला त्या महिलेला खूप प्रामाणिकपणे मी विनंती करते की जर ती इकडे येऊन ती सदरची जागा ही सरकारी नसून त्या भूमाफियाची आहे तर तिने ही गोष्ट सिद्ध करायला पाहिजे। कारण त्या सरकारी जागेचा 7/12 हा माझ्याकडे आहे तो मी द्यायला तयार आहे आणि जर त्या सरकारी जागेवर बेकायदेशीररित्या ती जागा गुंडांना भाड्याने देऊन म्हणजे तिकडे गॅरेज तिकडे कार वॉशिंग वगैरे अशा आणि मंडपाचं सामान वगैरे ठेवणं नर्सरी अशा सगळ्या लोकांना नर्सरी म्हणजे झाडांची नर्सरी अशा लोकांना ती जागा दिलेली आहे। किमान 10 लाख रुपये त्या त्या जागेचं भाडे त्याचा मोबदला बेकायदेशीररित्या तिकडचे भूमाफिया घेत आहेत आणि त्या भूमाफियांना सपोर्ट माजी खासदार यांचा आहे। चेंबूरमधले जे डान्स बार व्यावसायिक त्यांचा आहे आणि ह्या सगळ्यांच्या केसेस लढण्यासाठी आणि ह्यांच्या विरोधात जे लढतात त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी एक रिअल फेक वकीलसुद्धा आहे। हा सगळ्यांचा एक गट आहे आणि जे हे लोक लढतात त्यांचं खच्चीकरण करण्यासाठी त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना भटकून त्यांचा वापर सुद्धा